हाय गायस, तर मी आणि आरवचे पप्पा आम्ही निघालो येवल्याला, कारण मला टॅटू काढायचा आहे. तर आम्ही निघालो येवल्याला जायला, आणि येवल्याला जात असताना असं पावसाचं वातावरण होतं, पूर्ण आभाळ भरून आलं होतं. तरी आम्ही येवल्याला चाललो होतो. तर येवल्याला जात असताना आम्हाला नेहमी रेल्वे क्रॉसिंग लागते, मग आम्ही थांबलो होतो. ट्रेन जाण्याची वाट पाहत होतो. फायनली ट्रेन गेली. त्यानंतर आम्ही येवल्याला जाण्यासाठी परत निघालो. तर फायनली आम्ही शॉपमध्ये पोचलो. तर हे होतं ते स्टुडिओ. आम्ही गेलो तेव्हा स्टुडिओ बंद होतं. सरांचं घर बाजूलाच असल्यामुळे ते स्टुडिओ बंद होतं. सरांनी येऊन लॉक ओपन करून दिलं. मग आम्ही स्टुडिओमध्ये जाऊन बसलो. तर हे असं होतं त्यांचं स्टुडिओ. आरव आणि आरवचे पप्पा बसले होते. तर हे होते ते सर. मी त्यांना माझी टॅटू डिझाईन दाखवली. मग त्यांनी ते कम्प्युटरवरती बघितला आणि प्रिंट काढण्यासाठी घेतला. माझी टॅटूची डिझाईन फिक्स होती, त्यामुळे मला टाईम नाही लागला. मी टॅटू सिलेक्ट करून गेली होती घरूनच की मला हाच टॅटू काढायचा आहे म्हणून. मग त्यांचं चालू होतं त्यांचं वर्क टॅटूसाठी. तर अशी होती माझी टॅटूची डिझाईन, आणि मी टॅटू काढायला बसली. खूप भीती वाटत होती. दुखतं की काय पण काहीच वाटलं नाही, कारण माझा फर्स्ट टॅटू होता म्हणून भीती वाटत होती. पण खूप नॉर्मल पेन झालं होतं. टॅटू म्हटलं तर थोडं पेन होणारच, पण अशा प्रकारे माझा टॅटू रेडी झाला होता. मला हवा होता तसंच सेम त्यांनी टॅटू काढून दिला होता. खूप आवडला मला. तर असा टॅटू काढून मी निघाली आहे घरी जाताना पण पावसाचं वातावरण होतं. चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.